माझं नाव किरण कैलास कांबळे. मी सातारा शिवसेना शहर संघटक. गेल्या 1.5 महिन्यापासून सातारा नगरपालिकेने अतिक्रमण विभागाने अतिक्रमण काढायचा धडाका लावलेला आहे. अतिक्रमण विभागाने साताऱ्यातील फळ विक्रेते, गोरगरिबांची जी अतिक्रमण झालेली घरं होती ती सगळी उद्ध्वस्त करून टाकली. अतिक्रमण विभागाचे काम म्हणजे सगळा प्रभाग मोकळा करायला, रस्ते मोकळा करण्यासाठी एक चांगलं काम केलं. पण अतिक्रमण विभागाने हे काम करत असताना जे धनदांडगे त्यांचे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले. उदाहरणार्थ आपल्या साताऱ्यातील पोहे नाका येथील वसंत भोजनालय, या वसंत भोजनालयासाठी 8 दिवसापूर्वी निवेदन दिले होते. तर 8 दिवसापूर्वी नगरपालिकेने त्यांना नोटीस पाठवली होती की तुमचं हॉटेल किंवा तुमचं भोजनालय कशा पद्धतीनं अधिकृत आहे याचा तुम्ही पुरावा द्या. तरी त्यांनी कोणताही पुरावा दिला नाही आणि तो पुरावा न देता 10 दिवस उलटून गेले तरी नगरपालिकेनं त्या वसंत विहारावर काहीही कारवाई केली नाही. जर नगरपालिकेने त्या वसंत विहारावर किंवा अनधिकृत बांधकामांवर, धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर कारवाई केली नाही तर आम्ही शिवसेना स्टाईल त्यांना नगरपालिकेला आंदोलन करणार आहे आणि नगरपालिकेचे सीओ त्यांच्या तोंडाला काळे बसणार आहे. आणि आपल्या साताऱ्याचे सुपुत्र माननीय एकनाथजी शिंदे नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना तक्रार निवेदन देणार आहे की नगरपालिकेने फक्त गोरगरिबांवर अत्याचार केलेला आहे आणि धनदांडग्यांना सूट दिली आहे. धन्यवाद.